अभिनेत्री नुसरत भरूचाने उज्जैन मधील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे। मुस्लिम समाजाने तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून बरेली इथल्या एका मौलवींनी नुसरतवर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत। नुसरतने महाकाल मंदिरात पूजा करून महापाप केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे तिला आता मंदिरात गेल्याबद्दल पश्चाताप करावा लागेल असंही मौलवी शहाबुद्दीन रजवी यांनी म्हटलंय। रजवी हे अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात। तर यावेळी त्यांनी नुसरत भरूचाला लक्ष्य केलं आहे। नुसरत नुकतीच मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती। या दर्शनानंतर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यानंतर मुस्लिम समाजातील नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली। याविषयी मौलाना शहाबुद्दीन म्हणाले, नुसरत भरूचा उज्जैन मधल्या महाकाल मंदिरात गेली। तिथे तिने पूजा केली आणि शिवलिंगावर पाणी अर्पण केलं। तिथल्या धार्मिक परंपराचं तिनं पालन केलं। इस्लाम या सर्व गोष्टींना परवानगी देत नाही। शरियानुसार नुसरतने आता पश्चाताप करावा, इस्तिगफार करावी आणि कलमाचं पठण करावं। तिचे हे कृत्य इस्लामच्या तत्वांविरोधात आहे। त्यामुळे ती शरियाच्या कक्षेत आली आहे आणि ती गंभीर पापांची दोषी बनली आहे। तिला पश्चाताप करणं आवश्यक आहे असं मौलवांनी म्हटलं।